नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग असं जे काही सॉन्ग आहे त्या सॉन्गवर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. फुल करताना कन्सेप्ट अशी सुद्धा रेडी केले आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे, स्टेप बाय स्टेप बघायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी सर्व मटेरियल आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व मटेरियल आपल्याला भेटून जाणार आहे. आणि मित्रांनो, त्यानंतर लागणारे प्रीसेट वगैरे ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तर प्रीसेट तुम्हाला सिंपली इनपुट करून आपल्या अलाइड मोशनमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सिंपली आपला अलाइड मोशन जो ॲप आहे त्याला ओपन करायचं आहे. आणि मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टचे ऑप्शन यायचं आहे आणि सिंपली आपला एक नंबरचा जो प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. बेटमार्कचं प्रीसेट असणार आहे ते ओपन करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला यामध्ये तुमचे फोटोज ॲड करायचे आहेत. प्रीसेट मी तयार करून दिले आहेत, फक्त तुम्हाला तुमचे फोटोज ॲड करायचे आहेत. बॉईज गर्ल्स कोणाचे असतील, कपल्स वगैरे कोणाचे असतील तरी चालतील. फक्त तुम्हाला तुमचे फोटो जे काय तुम्ही कोणता व्हिडिओ बनवणार म्हणजे बॉईज गर्ल्सचा कोणाचा बनवणार असाल तर त्याचे फोटो तुम्हाला यूज करायचे आहेत. तर फोटो यूज करायचे कसे ॲड करायचे ते सर्व तुम्हाला मी सांगणार स्टेप बाय स्टेप. तर व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, तुम्हाला सिंपली काय करायचं आहे, तर आपला पहिला ग्रुपचा लेअर आहे त्यावर क्लिक करूया, एडिट ग्रुपवर येऊया. आणि मित्रांनो, जो पिंक कलरचा लेअर आहे त्यावर क्लिक करून आणि मित्रांनो लेफ्ट साईडला कलर अँड फिलचा ऑप्शन आहे यावर क्लिक करायचे आणि नंबरचं जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे मित्रांनो. आणि सिंपली यामध्ये तुम्हाला तुमचा एक फोटो सिलेक्ट करायचा आहे, वरती प्लसवर क्लिक करून टाकायचं आहे. फोटो नीट ॲडजस्ट करायचा अशा प्रकारे बघू शकता बोटांनी. आणि मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला नीट ॲडजस्ट करायचं याला बघू शकता. अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर बघू शकता फोटो ॲड होऊन जाणार आहे. यानंतर पुढे सुद्धा सेम पद्धतीने फोटो ॲड करून घ्यायचे. लेअरवर क्लिक करायचं पिंक कलरच्या, कलर फिलचे ऑप्शन आहे, नंबरचे ऑप्शन जायचं मित्रांनो. आणि सेम फोटो घ्यायचे, वरती प्लसवर क्लिक करून टाकायचे. आणि हा जो फोटो आहे तो बघू शकता ॲडजस्ट होऊन जाईल आपोआप. आणि अशी लेअर जर तुमच्याकडे थोडी बारीक झाली तर त्यावर क्लिक करून वाढून घ्या अशा प्रकारे. आणि मित्रांनो, यानंतर खाली सुद्धा पिंक कलरचा लेअर त्यावर क्लिक करून कलर फिलचे ऑप्शन आपल्या नंबरचे ऑप्शन जाऊया आणि एक फोटो सिलेक्ट करून घेऊया. इथे सिंपली हा फोटो घेतला बघू शकता बॅकग्राऊंडला. यानंतर मित्रांनो, पुढे बघू शकता तुम्हाला दोन ग्रुपचे लेअर भेटतील त्यावर क्लिक करूया, एडिट ग्रुप येऊया. आणि जे सर्कलमध्ये पिंक कलरचा लेअर आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, कलर अँड फिलचे ऑप्शन आल्यानंतर नंबरचे ऑप्शन जायचे. नाव वगैरे नंबर वगैरे असेल त्यावर क्लिक करा तिथे आणि एक फोटो घ्या. तर समजा आपण हा फोटो घेऊया आणि वरती प्लसवर क्लिक करून टाकूया. आणि मित्रांनो, बघू शकता फोटो ॲड होणार आहे अशा प्रकारे. शेवटला येऊन बघून घेऊया फोटो ॲड झाला आहे. अशाच प्रकारे हे बघू शकता, इथे बघू शकता हे चौकोने आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करायचे आहेत. तर पटापट आपण काय करूया मित्रांनो, मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आपले जे फोटोज आहेत ते ॲड करून घ्या. तर मित्रांनो, ते बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचे फोटोज ॲड करायचे आहेत. तर मी ते गर्ल्सचे फोटो यूज केले, तुम्ही बॉयजचे सुद्धा करू शकता. यानंतर तुम्हाला 10 सेकंद 1च्या बीटवर यायचे, खाली प्लसवर करायचे मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे. इथे एक एक करून तुम्हाला बीट नुसार तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे फोटोज ॲड करायला सुरुवात करायचं आहे. तर मित्रांनो, आपण एक एक करून काय करूया, जे सर्व फोटोज आहेत ते एक एक करून पटकन ॲड करून घेऊया इथे पहिल्यांदा. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे फोटोज ॲड करायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, जिथून पहिला फोटो आपला स्टार्ट होतो तिथे यायचं आहे, प्लसवर करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. तुम्हाला मी शॅडो पेन दिले ते ॲड करायचे. 3 डॉट जाऊन फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन सिलेक्ट करून शॅडो पेनचे ॲडजस्ट करायचे. आणि त्यानंतर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्हाला हा जो लेअर आहे तो 20 सेकंद 15चा जो बीट आहे इथे येऊन त्या दुसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाढवल्यानंतर बघू शकता यानंतर जिथून आपण हा शॅडो पेनचा लेअर ॲड केला तिथे यायचं आहे, प्लसवर करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. हा जो पेन जे मी तुम्हाला तयार करून दिला आहे बघू शकता, हा पेन तुम्हाला अशा प्रकारे इथे खाली ॲड करायचं, ॲडजस्ट करायचं आहे. आणि जिथपर्यंत ही शॅडो पेनचे लेअर आहे तिथपर्यंत तुम्हाला करायचं आहे, हा जो लेअर आहे तो वाढवायचा आहे. अशा प्रकारे हा सर्व मटेरियल तुम्हाला पहिल्यांदा ॲड करून घ्यायचं मी दाखवल्याप्रमाणे. आणि मित्रांनो, आता उरलेलं म्हणजे काय, तर आपण जे फोटोज ॲड केलेत त्या फोटोजला शेक इफेक्ट लावायचं आहे. तर सिंपली तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, शेक इफेक्टमध्ये जाऊन हा जो एक नंबरचा इफेक्ट आहे फोटोचा त्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्ट येऊन 3 डॉट यायचं आहे, इफेक्ट कॉपी करायचं आहे. आणि नंतर मित्रांनो इथून बॅक यायचं आहे आणि मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. आणि जिथून पहिला फोटो आपला स्टार्ट होतो तिथे यायचं आहे, पहिल्या फोटोला असं क्लिक करायचं आहे, इफेक्ट येऊन 3 डॉट जायचं आहे, पेस्ट इफेक्ट करून टाकायचं सिंपली. आणि मित्रांनो, शेवटपर्यंत जेवढे फोटो आपण ॲड केलेत त्या सर्व फोटोला तुम्हाला करायचं तर हा जो इफेक्ट मी तुम्हाला दिला आहे तो अप्लाय करून टाकायचा, म्हणजे लावून टाकायचं सिंपली. तर पटकन काय करूया, हे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे जे फोटोज ॲड केलेत आपण बीटमध्ये त्या सर्व फोटोला आपण जो मी तुम्हाला शेक इफेक्टमध्ये इफेक्ट दिला आहे तो लावून टाकूया.
जास्त ना 2-3 फोटो राहिले, आता शेवटचा फोटो राहिला त्यालासुद्धा इफेक्ट लावून झाला बघू शकता. तर अशा प्रकारे इफेक्ट लावून झाल्यानंतर हा व्हिडिओ आपला एडिट होऊन जाणार इथे. आणि मित्रांनो बॉर्डर पेन जे ॲड करायचं असेल तर तुम्ही स्टार्टिंग लिहून प्लस करून बॉर्डर पेन जे मी तुम्हाला दिली आहे तर ॲड करून घ्या. ती डाउनलोड नसेल केली तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनलवर सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा वरती सेटिंग साईडला शेअरचा ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्टवर क्लिक करून टाका सिंपली.